म्हैसूर पॅलेस झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही म्हैसूर झूला. इथे हा जो बगळा दिसतो असं वाटतंय की इथं हा पुतळा उभा आहे, पण नंतर समजलं की तो बगळा आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर आम्ही इथे टायगर बघितले, सिंह बघितला. सिंह तर अक्षरशः ओरडत होता. त्याच्यानंतर इथे चित्ता पण आहे. इथे हे माकडं नाचत आहेत. आम्ही गेल्याच्या नंतरच हे असे मिरवणूक करामत करायला लागले. असं वाटतं आमच्यासाठीच मनोरंजन चालू आहे इथे. त्याच्यानंतर पुढे सिंह होता. सिंहाबरोबर त्याची ते सिंहीण पण आहे त्या साईडला, पण त्यानं ते सेपरेट ठेवलं आहे. दुसऱ्या साईडला पण एक सिंह आहे, तो एकमेकांकडे बघून राग करतात. तिथून पुढे गेला आम्ही गोरीला बघितला. गोरीला बसला होता शांत असा. त्याचेच जोडीदार इकडे मस्ती करताना दिसत आहेत. थोडासा सीन आम्ही हा शूट केला आहे. इतकी मस्ती चालू होती त्यांची, एकमेकांना मारणं हे ते सगळं त्यांचं चालू होतं. इथे बरेच प्रकारचे पोपटाचे प्रकार, मोरांचे दोन प्रकार असे बरेच पक्ष्यांचे प्रकार इथे आहेत. तुम्ही या नक्की इथे भेटता, तुम्हाला आवडेल. पूर्ण दिवस लागतो हे फिरण्यासाठी, पण सकाळी आला तर संध्याकाळी नक्की होते. इतकं मोठं हे झू आहे. इथे भेडिया म्हणतात त्याला, ते पण आहे इथे. कोल्ह्यांचे प्रकार आहेत, ते आम्ही शूट नाही करू शकलो. काय स्पॉट आहेत असे की जिथे शूट करायला देत नाही. जेवढं आम्हाला भेटलं तेवढं आम्ही शूट केलं. तिथून आम्ही पुढे गेलो थोडं. तिथे आम्हाला हरणाचे प्रकार भेटले. तिथे 5 ते 6 प्रकार आहेत हरणांचे. इथे पांढऱ्या टिपक्यांचे, काळे, त्याच्यावर टिपके असे. तिथून पुढे गेलो. इथे हत्ती दिसला आम्हाला. इथे 2 प्रकारचे हत्ती आहेत. पहिल्यांदा समजलं की इंडियन आणि आफ्रिकन असे 2 हत्ती असतात, ज्याला एकाला छोटे सोळे आणि एकाला मोठे सोळे असे असतात. इतकं छान वाटत होतं. तिथून पुढे गेलो. हे छोटेसे प्राणी होते. आम्ही फोटो काढत होतो, त्यांनी ते पोज देत होते तिथे. हा एक जो दिसतोय साप दिसला तुम्हाला, तो त्याच साईडला जो भेटणारा साप आहे केरळ कर्नाटक साईडला. आपल्याकडे हा भेटत नाही. हे ॲनाकोंडाचे पण इथे 2 ते 4 प्रकार भेटले आम्हाला, दिसले. मस्त वाटत होतं. संध्याकाळ कधी झाली समजलंच नाही आम्हाला. आता संध्याकाळची वेळ होते. आम्हाला पूर्ण झू बघायचा आणि पटापट सगळं